खोली क्रमांक 102 मध्ये नेमकं काय दडलंय? शासकीय विश्रामगृहात कुठून आली नोटांची बंडलं? कुणी आणले आणि कुणासाठी आले कोट्यावधी रुपये? महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समिती 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झाली आणि त्याच्या आदल्या रात्रीच धुळ्यातील गुलमोहर कोट्यावधींनी फुलून आलंय. गुलमोहर हे धुळ्यातील शासकीय विश्रामगृह. या विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीत रोकड असल्याचा सुगावा लागताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटेंनी खोलीच्या बाहेर ठिय्या मांडत पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीतच खोली उघडण्याची मागणी केली. अखेरीस रात्री उशिरा या खोलीचं कुलूप उघडलं गेलं आणि आज सापडल्या कोट्यावधी रुपयांच्या नोटांच्या थप्प्या. तब्बल 6 तास मोजणी केल्यानंतर पहाटे पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली आणि यानंतर सुरू झाले ते विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप प्रत्यारोप. आणि 11:30 वाजता रात्री म्हणजे मी तिथे बसल्यानंतर तब्बल 6.5 तासांनी आणि त्या ठिकाणी मोठा मोजल्यानंतर 1,84,84,000 रुपये सापडले. याचा स्पष्ट अर्थ आहे की त्या ठिकाणून पैसे गायब झाले. विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी पैसे ठेवल्याचा आरोप. आमदारांना देण्यासाठी पैसे जमवल्याचा अनिल गोटेंचा दावा. 102 क्रमांकाची खोली आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावानं बुक. तपासामध्ये खोली 1,84,84,000 रोकड. ठाकरे गटानं या प्रकरणी थेट शिंदे सेनेचे आमदार अर्जुन खोतकरांच्यावर आरोप केले. पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा. जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी आपल्यावरती आरोप केलेले की 15 कोटी रुपये जी आहे ती समितीला दिले गेलेले आहेत. या संदर्भामध्ये मी ईडीकडे जाणार आहे आणि ईडीने चौकशी केल्यानंतर सर्व खुलासे जे आहेत ते समोर येतील. आणि आम्ही काही त्यांचे आरोप काही पाहिले नाहीत, वाचले नाहीत आणि त्यांना अशी आरोप करायची सवय आहे. त्यांना ते आरोप करून द्या, आम्ही आमचं काम करतोय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाआडून विधिमंडळ समितीवर होणाऱ्या आरोपावर आक्षेप घेत SIT स्थापन करण्याचे निर्देश दिले. विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात जिथं परवानगीशिवाय इतर कोणालाही प्रवेश मिळत नाही अशा ठिकाणी कोट्यावधींची रोकड कोणी ठेवली हे शोधणं फार अवघड नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचं आश्वासन देऊन आणखीन एक प्रकरण SIT कडे सोपवून दिलंय आणि या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मात्र ही रक्कम इथं नेमकी कुणी आणि कुठल्या उद्देशानं ठेवली होती याचा खरोखरच शोध घेतला जाणार का? ही चौकशी पण नेहमीप्रमाणे एक फार्स ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.